मला माहिती आहे त्याला या सगळ्यातनं बाहेर पडायला वेळ लागेल आणि आपल्याकडे तितका वेळ नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला आपलं काम सुरू ठेवावं लागेल. हो, पण त्यांच्याशिवाय एखाद्या केसवर काम करताना वेगळंच वाटतंय. नाही म्हणजे चुकल्यासारखं वाटतंय. ते असते तर ऑफिसर केदार देवकी रिपोर्टिंग ऑन ड्यूटी बॉस. जय हिंद. जय हिंद. हे बघ, तुझा दयानंद खांडेकरांवर विश्वास नसेल मला माहिती आहे, पण त्यांच्यावर विश्वास असो किंवा नसो, मला माझ्या बॉसच्या इन्व्हेस्टिगेशनवर पूर्ण विश्वास आहे आणि टीमची साथ देणं हे माझं कर्तव्य आहे. थँक्यू केडी. रिलॅक्स. नाही, मला माहिती आहे की हे इन्व्हेस्टिगेशन आपल्या मिशनचा भाग नाहीये, पण तरीही साधू सर आपली साथ देत आहेत आणि आता तूही जॉईन झालास, त्यासाठी थँक्यू. आता वाटते टीम पूर्ण झाल्यासारखी. आता आपल्याला त्या तिसऱ्या माणसाला लवकरात लवकर शोधायचंय. हो बॉस, पण आपल्याकडे काहीच माहिती नाहीये. म्हणजे तो जयरामचा शत्रू होता की दयानंद खांडेकरांचा शत्रू होता की भलताच माणूस होता, काहीच माहित नाही आपल्याला. तेच तर शोधायचंय. सुरुवात कुठून करूया? आता आपल्याकडे दयानंद खांडेकरांबद्दलच थोडीफार माहिती आहे, त्याच्यामुळे तिकडनंच सुरुवात करूया. कमांडर, आपण पूर्वी देवकी काकूंच्या शेजारच्यांची चौकशी केली होती. हां हो बॉस. जिथे आधी जयराम राहायचा. नाही, फक्त चौकशी केली होती, बाकी तिथं काही सापडलं नव्हतं. मला असं वाटतं आपल्याला पुन्हा एकदा चौकशी करावी लागेल तिकडे, पण वेगळ्या पद्धतीने. म्हणजे बॉस, म्हणजे आता सगळ्या न्यूज चॅनलवर बाबांचीच न्यूज दिसते, त्याच्यामुळे आता तिकडे सुद्धा लोकांचे विषय होत असतील, जुन्या गोष्टी निघत असतील, बोलणं होत असेल, कदाचित त्यातनं आपल्याला नवीन लीड मिळेल. ठीक आहे बॉस, मी आणि फातिमा येतो सोबत. नाही, खांडेकरांचा मुलगा आणि सून म्हणून आम्ही जर तिथे गेलो तर तिथली लोक आमच्याशी बोलतील. तुम्ही फॉरेन्सिकचा फॉलोअप घ्या. येस बॉस.